Good evening, everyone. I hope you are doing well. आजचं आपले ट्रिक सिरीजचं 14वं लेक्चर आहे आणि आजच्या सेशनमध्ये आपण शिकणार आहोत वर्ब. पार्ट ऑफ स्पीच मधला जो भाग आहे आपला वर्ब. ऑलरेडी आपण ही नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब हे पार्ट ऑफ स्पीच मधले 4 टॉपिक कव्हर केले आणि सोबतच आपण ग्रामरचे 10 टॉपिक कंप्लीट केले. पण आजच्या सेशनमध्ये आपण कंप्लीट करणार आहोत वर्ब. वर्बवर ते आतापर्यंत जेवढे क्वेश्चन्स आलेले आहेत हे आपण घेणार आहोत. पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला हे सांगायचं की वर्बवर किती प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात हे मला तुमच्यासोबत मांडायचं आहे. बघा आता या वर्बवरती जर आपण क्वेश्चन बघितले तर किती प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात एक्झाम मध्ये हे मी तुम्हाला अगोदर एक्सप्लेन करतो. जर तुम्ही बघितलं वर्बवरती जर बघितलं हा जो वर्ब कन्सेप्ट आहे याच्यावरती आपल्याला किती प्रकारचे क्वेश्चन येतात मी समजून सांगत आहे तुम्हाला. वर्ब एक असा पार्ट ऑफ स्पीच मधला भाग आहे ज्याच्यावर सर्वात जास्त वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स येतात. सर्वात जास्त वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स येतात ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. पहिलाच प्रकार काय असतो बघा, याच्यामध्ये असतो फायनाइट वर्ब आणि नॉन फायनाइट वर्ब. त्याच्यानंतर आणखी याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक असतो हेल्पिंग वर्ब आणि दुसरा असतो मेन वर्ब. याच्यामध्ये आणखी 2 प्रकार असतात. एक असतो प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आणि एक असतो मॉडल ऑक्झिलरी वर्ब. असे जे प्रकार असतात. आणि याच्यामध्ये आणखी 2 प्रकार असतात. एक असतो ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि एक असतो इनट्रान्झिटिव्ह वर्ब. ओके. त्याच्यानंतर इथं जर बघितलं तर इथं 3 प्रकार असतात. एक असतो जेरंड, एक असतो इन्फिनिटिव्ह. मी शिकवत नाही आहे, मी तुम्हाला सांगणार आहे की ट्रिकच्या माध्यमातून म्हणा किंवा प्रॅक्टिसच्या माध्यमातून आपण कसे आन्सर काढणार या टॉपिकवरती जर क्वेश्चन्स आले तर. इन्फिनिटिव्ह आणि शेवटी असतो तो म्हणजे पार्टिसिपल. पार्टिसिपल. आता एवढं समजून घ्या फक्त की याच्यामध्ये आपली ट्रिक सिरीज आहे. याच्यामध्ये मी जास्तीत जास्त तुम्हाला क्वेश्चनची प्रॅक्टिस करून देत आहे. जे प्रिव्हियस इयर मध्ये आलेले क्वेश्चन्स आहेत याच्यावर मी तुम्हाला प्रॅक्टिस करून देत आहे. बघा आता नेमकं किती प्रकारचे क्वेश्चन्स येतात तर बघा, सर्वात पहिला क्वेश्चन येतो प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. याच्यामध्ये आपण ऑलरेडी हा भाग बघितला. कशामध्ये? सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. जे मी तुम्हाला घेतलेला बघून घ्या, युट्यूबला अवेलेबल आहे ट्रिक सिरीज. याच प्लेलिस्ट मध्ये आपण लिंक पण दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला झालेले सर्वचे सर्व 13 लेक्चर पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट हा एक नावाचा टॉपिक आहे. हे आपण मेन वर्ब जे काही असतात काय म्हणतो त्याला आपण मॉडल ऑक्झिलरी वर्ब आणि सॉरी इथं प्रायमरी करायला पाहिजे होतं, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. त्यालाच आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट म्हणतो. म्हणजे कुठल्या सब्जेक्ट सोबत कुठलं प्रायमरी ऑक्झिलरी लावायचं हे आपण ऑलरेडी याच्यावर लेसन घेतलेलं आहे. म्हणजे आपण प्रायमरी ऑक्झिलरी ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे काही आहेत मॉडल ऑक्झिलरी हे बाकी आहेत. ट्रान्झिटिव्ह इनट्रान्झिटिव्ह हे पण बाकी आहेत. जिरंड, इन्फिनिटिव्ह आणि पार्टिसिपल हे बाकी आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण 2 भाग घेणार आहोत. समजून घ्या, आजच्या सेशनमध्ये 2 भाग घेणार आहोत. एक असेल जिरंड, इन्फिनिटिव्ह आणि पार्टिसिपल आणि दुसरा असेल ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह. मॉडल ऑक्झिलरीवर आपण स्पेशल काय करूया, एक वेगळं लेसन ठेवूया. पण याच्यामध्ये आपण ट्रान्झिटिव्ह इनट्रान्झिटिव्हवर आलेले क्वेश्चन्स आणि जिरंड, इन्फिनिटिव्ह आणि पार्टिसिपल याच्यावर आलेले क्वेश्चन घेऊया. पण जनरली असते काय, एवढा आपण डीप मध्ये जाणार नाही. जास्तीत जास्त आपला फोकस आहे क्वेश्चन सॉल्व्ह करणे आणि ते आपण तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेणार आहोत. ओके. चला मग 1 थिंग तर क्लिअर झाली इथं. पण तरी सुद्धा मी तुम्हाला थोडंसं समजून सांगतो म्हणजे तुम्हाला एक क्लिक होणार की अशा पद्धतीने आपण ओळखू शकतो. जस्ट मी तुम्हाला क्लिक होण्यासाठी इथं समजून सांगणार आहे. बघा मला काय म्हणायचं आहे सॉरी. तर ट्रान्झिटिव्ह इनट्रान्झिटिव्ह अगोदर मी तुम्हाला छोट्याशा लँग्वेज मध्ये सांगतो, अगदी शॉर्टकट मध्ये. ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह आपण इथं दोन्ही पण घेऊया. इथं अगोदर ट्रान्झिटिव्ह लिहितो. ट्रान्झिटिव्ह वर्ब कसे असतात बघा आणि इथं राईट करतो इनट्रान्झिटिव्ह वर्ब. मी फटाफट राईट करून सांगतो तुम्हाला. ज्या वर्बला तुम्ही काय किंवा कोणाला असा प्रश्न विचारता आणि तुम्हाला डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळते. डायरेक्ट काय मिळते? ऑब्जेक्ट मिळते. काय किंवा कोणाला प्रश्न विचारून तुम्हाला जर ऑब्जेक्ट मिळत असेल तर त्याला ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणायचं. मी एक्झाम्पल देतो.
मी खातो, काय खातो, लगेच मला आन्सर मिळेल अ मँगो किंवा काहीतरी. मग हा जो ईट आहे याला ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतात. मी पाहतो, मी सी करतो, काय पाहतो मी, आय सी हिम, मी त्याला पाहतो. म्हणजे मला सी काय म्हणावं लागेल, ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. कारण कोणाला पाहतो किंवा काय पाहतो, काय खातो, कोणाला खातो, तेव्हा आपल्याला आन्सर मिळत असते. आणखी बघा, खेळतो, पण काय खेळतो, क्रिकेट खेळतो. जेव्हा तुम्ही एखाद्या वर्बला प्रश्न विचारता काय किंवा कोणाला आणि तुम्हाला जर ऑब्जेक्ट मिळत असेल तर त्याला ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणायचं. असे क्वेश्चन एक्झाम मध्ये येतात. खूप सोपा आहे ओळखणं, कठीण काहीच नाही आहे तुम्ही जर व्यवस्थित केलं तर. या पद्धतीने तुम्ही ओळखू शकता. बघा, मी याला काय नाही प्रश्न विचारला, मला हे ऑब्जेक्ट मिळाले म्हणून याला म्हणायचं ट्रान्झिटिव्ह वर्ब. पण इन ट्रान्झिटिव्ह काय असते बघा, गो टू स्कूल, याला म्हणायचं इन ट्रान्झिटिव्ह वर्ब. मी जातो, पण मी काय जातो शाळेत, येणार नाही उत्तर. म्हणजे जेव्हा मी याला काय किंवा कोणाला प्रश्न विचारतो मला हे उत्तर मिळत नाही, म्हणून अशा क्रियापदाला म्हणतात इन ट्रान्झिटिव्ह वर्ब. याचा पॅसिव्हाइज सुद्धा होत नसतो. पुढे चला आता, मी पोहतो, इन रिव्हर, मी नदीमध्ये पोहतो. जेव्हा मी याला काय किंवा कोणाला प्रश्न विचारतो मला आन्सर मिळत नाही. बघा, मी जर या शब्दांना काय, काय नाही किंवा कोणाला प्रश्न विचारला मला आन्सर मिळत नाही, म्हणून अशा क्रियापदाला इन ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणायचं. परत बघा, मी धावतो, ऑन द रोड. हे जरी ऑब्जेक्ट आहेत पण तरी सुद्धा तुम्ही काय किंवा कोणाला प्रश्न विचारता तुम्हाला आन्सर मिळत नाही, म्हणून अशा क्रियापदाला म्हणायचं इन ट्रान्झिटिव्ह वर्ब. आय होप आता तुम्हाला ट्रान्झिटिव्ह इंट्रान्झिटिव्ह मी शॉर्ट मध्ये सांगितलं. आता बघूया आपण नंतर जिरंड, पार्टिसिपल आणि इन्फिनिटिव्ह हे काय असते, त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन्स येतात, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळतात. जिरंड म्हणजेच काय बघा, जिरंड म्हणजेच काय होतं माहितीये का, जिरंड म्हणजे जो आय एन जी लागलेला दिसतो तुम्हाला, आय एन जी, ज्याला आय एन जी लागलेला दिसतो वर्ब सारखा, त्याला जिरंड म्हणायचं. इन्फिनिटिव्ह कसं ओळखायचं बरं, इन्फिनिटिव्ह याला कसं ओळखणार तुम्ही, याला ओळखण्यासाठी 2 + V1 काय असेल, 2 + V1 आणि नंतर असतो पार्टिसिपल, नंतर असतो आपला पार्टिसिपल. हे दोन असतात, एक असतो प्रेझेंट पार्टिसिपल आणि एक असतो पास्ट पार्टिसिपल. आता प्रेझेंट आणि पास्ट म्हणजे V3 ज्याच्यामध्ये तुम्ही काय लावता, ईडी लावता, EN लावता किंवा टी यूज करत असता, किंवा V4 जिथे तुम्ही ING यूज करता. संपलं. या बेसवर आपण क्वेश्चन घेणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. तर एवढं समजून घ्या फक्त, जिरंड, इन्फिनिटिव्ह आणि पार्टिसिपल म्हणजे हा तुमचा भाग आहे नॉन फायनाइट. आणि फायनाइट मधला आपण घेणार आहोत आजच्या सेशन मध्ये, ते म्हणजेच काय तर तुमचा ट्रान्झिटिव्ह आणि इन ट्रान्झिटिव्ह. एवढं आपण आता घेऊया. चला मग क्वेश्चन स्टार्ट करूया. जस्ट मी तुम्हाला ओव्हरलुक दिलं, आता कसं बरं सॉल्व्ह करणार, या शॉर्ट ट्रिक्स जे की शॉर्ट आपण जे काही रूल्स बघितले त्याला समजून आपण उत्तर देऊ शकतो का एकदा बघूया. राज्यसेवा 2017चाच क्वेश्चन आहे. मी तेच सांगेल, माझे प्लेलिस्ट मधले 20 पैकी 20 जे काही लेक्चर होतील तेवढे कंप्लीट करा. तुम्ही कुठली एक्झाम द्या, कुठलीही एक्झाम द्या, फक्त अशी प्रॅक्टिस करा जशी मी करून घेतली. तुम्ही इंग्लिश मध्ये स्कोर करा. स्कोर म्हणत मी पासिंग नाही, मला पासिंग नाही म्हणायचं, स्कोर कराल तुम्ही. चला बघू आपण आता. काय विचारलं त्यांनी बघा, इथं पण फास्ट आहे, तुम्ही जर बघितलं असेल तर. एक मिनिट द्या फक्त मला. बघा आता काय झालेलं आहे, इथं फास्ट आहे, इथं पण फास्ट आहे, इथं पण फास्ट आहे, इथं पण फास्ट आहे. त्यांनी हे विचारलं आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड. त्यांनी हे तुम्हाला विचारलं. मग तुम्ही म्हणा सर काही ट्रिक्स आहे का, आम्हाला इथं काही ट्रिक्स मिळू शकते का. यस, तुम्हाला इथं ट्रिक्स मिळू शकते. मला सांगा, तुम्हाला एक काहीच येत नाही. बघा माझी स्मार्टनेस आता तुमची, मी सांगेल तुम्हाला ट्रिक्स कशी लावायची, या ट्रिक्सच्या माध्यमातून उत्तर कसं काढायचं. कारण आपल्या याचं सिरीजचं नावच आहे की ट्रिक सिरीज, ट्रिकचा वापर करून आन्सर काढायचं. कशी ट्रिक्स लागते बघा. आता मला काय म्हणायचं, तुम्हाला काय येते माहिती आहे, तुम्हाला काय येते सांगायच्यातलं. सर्वात सोपं ओळखणं काय असते, वर्ब. वर्ब ओळखणं सर्वात सोपं असते. आलं लक्षात, वर्ब ओळखणं सर्वात सोपं असते. वर्ब म्हणजे काहीतरी करणे. ज्या शब्दात करणे शब्द आला तो असतो वर्ब, म्हणजे त्याला क्रियापद म्हणतो. बघा, ही इज फास्ट, नाही काहीतरी करणे म्हणणार नाही आपण. आय वॉज ऑब्झर्विंग फास्ट, नो आपण काहीतरी करणे म्हणणार नाही इथं पण. हा, मुस्लिम फास्ट, यस मुस्लिम उपास करणे. या फाचा मिनिंग काय होतो, उपवास करणे, उपवास करणे.
वाक्य वाचल्यानंतर मला एवढं समजते फक्त की मुस्लिम पीपल काय करतात. मुस्लिम पीपल रमजानमध्ये उपवास करतात. जेव्हा रमजान महिना येतो, रमजान महिन्यामध्ये हे जे मुस्लिम पीपल असतात काय करतात, उपवास करतात. म्हणजे उपवास करणे हा एक वर्ब आहे. मला बस एवढं येते, मला बाकी काहीच येत नाही आणि मला ट्रिकच्या माध्यमातून उत्तर काढायचे आहेत. मला ट्रिक्स लावून उत्तर काढायचे आहेत. निघतील का उत्तर? यस, दिस इज कॉल्ड ट्रिक सिरीज. आणि हा तुमचा राज्यसेवा 2017चा क्वेश्चन आहे, तुम्ही बघू शकता. मग ट्रिकचा वापर करून कशा पद्धतीने तुम्ही ओळखू शकता बघा. मला एवढं माहित आहे की हा पहिला आहे, एक मिनिट द्या, हा पहिला आहे, हा दुसरा आहे, तिसरा आहे. तिसऱ्याचं उत्तर मला वर्ब पाहिजे. मला तिसऱ्याचं उत्तर वर्ब पाहिजे, जिथं वर्ब आहे थर्ड मध्ये. बघा बरं, इथं पहिला, दुसरा, तिसरा वर्ब आहे का? नाही, हे माझं उत्तर नाही. बाकी मला काही येत नाही, मला फक्त ट्रिक्स माहित आहे. ओके, चला पहा. इथं पहिला, दुसरा, तिसरा आहे का? नाही, मी कट करणार, मी कट करणार. आलं असेल लक्षात तुमच्या? पहिला, दुसरा, यस, तिसरा वर्ब मिळाला म्हणजे तिसरं उत्तर आहे. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला बाकीचं यो नाही यो, मला म्हणायचं नॉलेज असणं महत्वाचं नाही. परत एकदा सांगतो तुम्हाला, इंग्लिश विषय असा आहे की नॉलेज असणं महत्वाचं नाही. नॉलेज वाले सुद्धा कमी स्कोर घेतात. का बरं? बिकॉज याच्यामध्ये त्यांना नॉलेज असते पण वेळेवर काय अप्लाय करायचं त्याच्यामध्येच कन्फ्युजन होतात. कारण हे पण आन्सर वाटते, ते पण आन्सर वाटते, मग ते नॉलेज तुमचं युजलेस आहे. आयोग असेच क्वेश्चन विचारतो तुम्हाला. तुमच्याकडे 40-50% नॉलेज असून सुद्धा तुमचा मार्क मी मिस देणार नाही. चला बघा, आता इथं वर्ब नाही आहे 3 नंबरला. सो आन्सर कुठला आहे? सो आन्सर तुमचं काय आहे? 3rd नंबर आहे. चला मी सर्वांच्या ट्रिक्स सांगतो तुम्हाला. बघा बरं, ट्रिक्स कशा लक्षात ठेवणार? ट्रिक्स बघा आता. टॉकर, हा टॉकर कोण आहे याच्यामधला? जर तुम्ही याच्यामध्ये बघितलं, हा, अजूनपर्यंत तुम्ही ही लिंक शेअर केली नसेल, शेअर करून घ्या. आपल्या सेशनला लाईक केलं नसेल तर लाईक सुद्धा करून घ्या. ओके, म्हणजे सेशनला तुम्ही काय करा, लाईक करून घ्या, शेअर करून घ्या. बिकॉज तुम्ही जेवढं जास्त शेअर करा, लाईक करा, तेवढ्या लवकर आपलं एक ग्रामर कंप्लीट होणार आणि आपण वोकॅब्युलरी सुरुवात करणार आहोत. लवकरच आपण वोकॅब्युलरी सुरुवात करूया, पण त्यासाठी तुम्ही या गोष्टी थांबवू नका. शेअर अँड लाईक ह्या थिंग्स थांबवू नका. ओके, चला बघू आपण आता. आणि रोज नवीन नवीन मित्रांसोबत शेअर करण्याचा प्रयत्न करा. बघू आपण आता की ही इज, तो एक टॉकर आहे. टॉकर, ज्या आपण क्रियापदाला ER लागतो, ज्या आपण क्रियापदाला ER लागतो. बघा, हे सर्व क्रियापद आहेत. कुठल्याही क्रियापदाला जर ER लावला तर तो नाऊन होत असतो. माहित नसेल टिक करून घ्या. कुठल्याही वर्बला बघा, टॉक एक वर्ब असतो, प्ले एक वर्ब असतो, रन, ड्राईव्ह हे वर्ब आहेत. कुठल्याही वर्बला जेव्हा आपण ER लावतो तो नाऊन होतो. नाऊन, हा नाऊन आहे. हा काय आहे? नाऊन. असं ओळखू शकता तुम्ही. ही इज अ रनर, ही इज अ टॉकर. तो टॉकर आहे, पण कसा टॉकर आहे? फास्ट. नामाबद्दल माहिती देणारा ऍडजेक्टिव्ह असतो. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द ऍडजेक्टिव्ह असतो. म्हणजे हा पहिला काय आहे? ही इज अ फास्ट टॉकर. तो एक फास्ट टॉकर आहे. म्हणजे नामाबद्दल काय माहिती देतो? ऍडजेक्टिव्ह. बघा बरं, इथं ऍडजेक्टिव्ह पहिल्या नंबरला आहे का? यस आहे. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला एक्सप्लेन पण करून देत आहे, डोंट वरी. दुसरं बघा, आय वॉज ऑब्झर्विंग. इथं ऑब्झर्विंग कोण आहे? वर्ब आहे. मग हा फास्ट कोण आहे? आय वॉज ऑब्झर्विंग अ फास्ट. आता मला म्हणायचं वर्ब बद्दल माहिती नाही मिळणार. इथं तुमच्या लक्षात आलं का? इथं आर्टिकल लावला, तुम्ही बघू शकता. इथं आर्टिकल लावल्यामुळे हा 100% समोरचा नाऊन आहे. आर्टिकल फक्त नामाला लागते. ट्रिक्स माहित नसेल लिहून घ्या की आर्टिकल फक्त मी शिकवलं ऑलरेडी तुम्हाला. आर्टिकल बघा, तुम्हाला आर्टिकल चॅप्टर चेक करा, प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. आर्टिकल फक्त आणि फक्त कोणाला लागत असतात? नामाला. बघा, जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल ना, तुमचे प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होतील. मग हा आर्टिकल लागल्यामुळे मला एक क्लिक झालं की हा काय असेल बरं? हा एक नाम असेल. मग की आय वॉज ऑब्झर्विंग अ फास्ट, मी एक फास्ट ऑब्झर्व करत आहे. फास्ट मी म्हणजे याच्यामध्ये काय केलं, हा जर आर्टिकल यूज झाला तर हा नामाबद्दलच माहिती देऊ शकतो. आर्टिकल लावण्याची परमिशन नाही आपल्याला कुठे, तो फक्त नामालाच मॉडिफाय करतो आर्टिकल. म्हणून असं म्हणू शकतो की हा एक नाऊन आहे. हा कोण आहे? तर एक नाऊन आहे. हा ऍडजेक्टिव्ह आहे. का? काचं उत्तर देत आहे मी तुम्हाला. मुस्लिम फास्ट, जसा नाऊन बघितला, हा वर्ब आहे, क्लिअर केला आपण. हा एक वर्ब आहे. आणि शेवटचा कोण असेल? मग शेवटचा ऍडवर्ब असेल, कारण शी ड्रो, तिने चालवली. कार असेल, काहीतरी असेल, तिने चालवली. पण कशी चालवली? फास्ट. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की या क्रियापदाबद्दल, हा तर एक वर्ब आहे आणि वर्ब बद्दल माहिती देणारा शब्द ऍडवर्ब असतो. लक्षात, एवढं लक्षात ठेवा फक्त. हे सर्व मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिलं. असे क्वेश्चन एक्झाम मध्ये येत असतात. आय होप तुम्हाला पहिला क्वेश्चन समजला. हा होता तुमचा क्वेश्चन नंबर फर्स्ट. प्रत्येक क्वेश्चन तुम्ही काउंट करत चला.
आणि शेवटी तुमचा स्कोर जेवढा येणार तो खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि तुमचे तुमचे मत पण ओपिनियन्स सुद्धा कमेंट करत चाला. तुमचे जे ओपिनियन्स असतात ते आपल्याला खूप व्हॅल्यू असतो त्यांचा, म्हणून तुम्ही कमेंट सुद्धा करत चाला. चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर सेकंड. हा क्वेश्चन नंबर सेकंड जो आहे हा राज्यसेवा 18चा आहे. पहिला क्वेश्चन राज्यसेवा 17चा होता. हा राज्यसेवा 18चा क्वेश्चन आहे बघा. इथं लाईक दिसतो, इथं पण लाईक दिसतो, इथं पण लाईक दिसत आहे, सर्वच ठिकाणी लाईक आहे. तुम्ही जर बघितलं असेल तुम्हाला सर्वच ठिकाणी लाईक दिसेल. मग मला सांगा तुम्हाला काय समजते? असा क्वेश्चन आला, ट्रिक समजून घ्या. ट्रिक्स मला फक्त वर्ब समजते, बाकी मला काही समजत नाही. मला काहीच येत नाही, मला फक्त वर्ब येते. वर्ब म्हणजे काहीतरी करणे, वर्ब म्हणजे काहीतरी करणे, बस एवढं मला समजते, बाकी मला काही समजत नाही. मग याच्यापैकी वर्ब कुठे मी सर्च करेल? यस, चिल्ड्रन लाईक स्वीट्स, आवडणे. या लाईकचा मिनिंग काय होतो इथं? आवडणे. म्हणजे मुलांना स्वीट्स आवडते, मुलांना स्वीट्स आवडते. मग हा आवडणे जो आहे हा झाला इथे एक प्रकारचा वर्ब. बस मला एवढं समजते की सी माझा कोण आहे. बघा क्वेश्चन काही साधे क्वेश्चन नाही आहेत, राज्यसेवाचे क्वेश्चन्स आहेत, तुम्ही बघू शकता. मग मला एवढं समजते फक्त की हा जो सी आहे हा सी एक वर्ब आहे, बस बाकी मला काहीच येत नाही, बाकी मला येतच नाही काही. आयोग तुमची स्मार्टनेस चेक करते, तुमचं नॉलेज नाही. इंग्लिश विषयामध्ये तुमचं नॉलेज चेक होत नाही, तुमची स्मार्टनेस चेक होते, एवढं समजून घ्यायचं तुम्हाला. मग मी काय म्हणणार इथं बघा, मला हे म्हणायचं आहे की सी हा काय आहे? सी हा वर्ब आहे. मग वर्ब किती नंबरला दिसतो बघा बरं? 2 नंबरला. मग मला सीचं उत्तर 2 शोधायचं आहे. बघा बरं, सीचं उत्तर दुसरं कुठे आहे? या सी मध्ये दुसरं कुठे दिलेलं आहे? इथं नाही, इथं नाही, इथं नाही. मग आपलं उत्तर कुठला माहिती आहे का? आपलं उत्तर कुठलं आहे बघा एकदा. आपलं उत्तर पहिलं आहे. संपलं. ह्या ट्रिक्स लक्षात ठेवा, खूप सोप्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगत आहे, अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. अशा बघा, आयोग तुम्हाला 80 to 90% तुमची स्मार्टनेस चेक करत असते. 10% फक्त तुम्हाला कधी कधी हार्ड क्वेश्चन पण येणार की जिथे तुम्हाला सिच्युएशन हँडल नाही करता येणार, पण 80-90% तुम्ही असं करू शकता. आलं का लक्षात? मग आपण असं म्हणणार की आपला हा जो लाईक आहे हा सी जो आहे तो वर्ब आहे, एवढं आपल्याला समजते. जो सी आहे तो वर्ब आहे. त्याच्यानंतर मग आता सी जर वर्ब आहे, तुम्हाला जर समजलं की तुमचं उत्तर दुसरं आहे, तुमचं उत्तर जर दुसरं एवढं समजते तुम्हाला, म्हणजे पहिल्याचं उत्तर चौथा आहे. ऍडजेक्टिव्ह, दे आर मेन ऑफ लाईक. बघा, दे आर मेन ऑफ लाईक. बघा हा जो लाईक दिसतो तुम्हाला हा काय असेल बरं? मग मग पहिल्याचं उत्तर काय काढायचं तुम्हाला? चौथं, की जे ऍडजेक्टिव्ह असेल. दुसरा बघा बरं, मग दुसरा काय सांगितलेलं आहे? तिसरं उत्तर असेल. मग काय असेल तिसरं उत्तर? काय दिलेलं आहे बघा तिसरं जर उत्तर केलं तर ऍडवर्ब. का बरं? लाईक ॲज अ फिदर, म्हणजे बघा ॲज बद्दल, ॲज जर एक ऍडजेक्टिव्ह असेल, ॲज इथं ऍडजेक्टिव्ह असेल तर त्याच्याबद्दल ऍडवर्ब माहिती देतो. ॲज एक ऍडजेक्टिव्ह आहे, ऍडजेक्टिव्ह बद्दल माहिती देणारा शब्द हा लाईक ऍडवर्ब आहे, असं म्हणू शकतो आपण. इथं मॅन बद्दल माहिती देणारा शब्द आहे मॅन. मॅन बद्दल, मॅन एक नाऊन आहे, नामाबद्दल माहिती देणारा शब्द काय म्हणतो आपण? तर ऍडजेक्टिव्ह. इथं ॲज ऑलरेडी ऍडजेक्टिव्ह आहे, मग त्याच्याबद्दल माहिती सांगणारा शब्द आपण काय म्हणणार? ऍडवर्ब. पुढे बघा, चिल्ड्रन लाईक हा तर वर्ब होता. वी शॅल नॉट सी हिज लाईक अगेन. मग उरलेला काय आहे तुम्ही बघा. आता उरलेला शब्द कुठला आहे? म्हणजे तो म्हणजे नाऊन. कुठला उरलेला आहे? कारण हिजच्या नंतर कधीही नाऊन येतो. लिहून घ्या, यस स्त्रीच्या नंतर कधी नाऊन येतो? जेव्हा हे शब्द येतात ना, माय, युअर, अवर, हिज, ह्या ट्रिक्स आहेत. हर, याच्यानंतर इट्स, देअर, हे शब्द जर आले, हे शब्द जर येत असतील, याच्यानंतर नाऊनच येतो, यांच्यानंतर नाऊनच येतो, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फक्त. चला, आय होप तुम्हाला समजलं असेल. क्वेश्चन नंबर सेकंड सुद्धा, की आपलं उत्तर कुठलं कसं काढायचं, ट्रिक्स तुम्हाला लक्षात येत आहे. क्वेश्चन नंबर थर्ड बघूया काय म्हणतो बरं. क्वेश्चन नंबर जर थर्ड बघितला, सम वर्ड आर यूज ॲज डिफरंट पार्ट ऑफ स्पीच, से हाऊ मेनी ऑफ द स्टेटमेंट बिलो आर ट्रू. कुठले ट्रू? आपल्याला ट्रू सेंटेन्स काढायचे आहेत, स्टेटमेंट काढायचे आहेत. फास्ट, बघा फास्ट आयोगाचा फेवरेट वर्ड आहे. फेवरेट मी तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये सांगत असतो, हा फेवरेट वर्ड आहे आयोगाचा. हा इंजिनिअरिंग प्री 2013चा क्वेश्चन आहे. चला समजून घेऊया त्या क्वेश्चनला. फास्ट मे बी यूज नाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब. हा जो फास्ट आहे काय काय म्हणून यूज होतो? यस, बरोबर आहे. नंतर बघा, नाउन म्हणून यूज होतो का फास्ट? यस होतो. ऍडजेक्टिव्ह म्हणून होतो का? होतो. वर्ब म्हणून होतो, ऍडवर्ब म्हणून होतो. पहिलाच क्वेश्चन बघितला आपण, पहिला क्वेश्चन परत बघा.
आता एक तर समजलं पहिलं करेक्ट आहे, एक समजलं पहिलं करेक्ट आहे. मग पहिलं जर करेक्ट असेल तर उत्तर आपलं हे असेल किंवा हे असेल. हे उत्तर नाही, हे उत्तर नाही. आपण असं म्हणू शकतो, हा ऑल ट्रू पण म्हणू शकतो ना आपण, ऑल ट्रू पण म्हणू शकतो. पण आपलं दुसरं उत्तर नाही आहे. बेटर मे बी यूज ॲज ॲडजेक्टिव्ह, वर्ब अँड ॲडवर्ब. बेटरला आपण काय काय म्हणून यूज करू शकतो. हा जो बेटर वर्ड आहे हा आपण काय काय म्हणून यूज करू शकतो हे आपल्याला इथं सांगायचं आहे. ओके, काय वाटते तुम्हाला? तुम्ही बघा, तुम्ही कमेंट येत पण चला. ओके, दुसरं बघा, दॅट मे बी यूज ॲज प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह अँड ॲडवर्ब. बघा त्यांनी काय म्हटलं की दॅट आपण काय काय म्हणून यूज करतो. मग तुम्हाला फक्त आणि फक्त आता इथं सांगायचं आहे की कुठलं करेक्ट असेल. शेवटचं आहे सीट मे बी यूज ॲज अ नाउन आणि वर्ब. हा जो सीट असेल हा आपण काय काय म्हणून यूज करतो. सीट मे बी यूज, जो चौथा सांगितलेला आपल्याला तो काय काय म्हणून यूज होऊ शकतो. सीट नाउन म्हणून आणि वर्ब म्हणून सुद्धा यूज होऊ शकतो का. चला आता तुम्ही आन्सर अगोदर द्या. काय वाटते बरं तुम्हाला, याचा आन्सर काय बरं असेल, की बेटर काय असेल किंवा दॅट आपण काय काय म्हणून यूज करतो. याचा आन्सर तुम्हाला जस्ट कमेंट मध्ये द्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 3 मी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी ठेवलेला आहे. मी याचा आन्सर डिस्क्लोज केलंच नाही. सर्व विद्यार्थ्यांनी एक काम करा, आता #3 असं करा, #3 आणि त्याचा आन्सर लगेच त्याचा आन्सर समोर द्या. बघूया किती विद्यार्थी करेक्ट आन्सर देतात. आणि मी शेवटी हे लेक्चर झाल्यानंतर उद्याच्या डेटमध्ये आन्सर दिला, आज नाही, कारण तोपर्यंत विद्यार्थी आपला आन्सर देतील जे नवीन पण लेक्चर बघतील. चला, आयोग खूप सोपा क्वेश्चन आहे, कठीण काहीच नाही. तुम्हाला जर माझी पार्ट ऑफ स्पीच शिकलेले असाल तुम्ही इझिली आन्सर देता. ओके, चला क्वेश्चन नंबर 4 घेऊया. क्वेश्चन नंबर जर 4 बघितला आपण, काय म्हणणार आपण, एक्सरसाइज 2017चा क्वेश्चन आहे. ही वॉन्ट टू लिव्ह हिज जॉब. लिव्हचा मिनिंग होतो सोडून देणे, सोडून देणे म्हणजे लिव्ह, गिव्ह अप. या दोन शब्दाचा मिनिंग होतो सोडून देणे. इथं या वाक्यामध्ये बघा तुम्ही, गिव्ह अप म्हणजे सोडून देणे, गिव्ह म्हणजे सोडून देणे होत नाही, लिव्ह अप हा शब्द काही नसतो. चला आता बघू आपण. त्याने विचारलं करेक्ट सेंटेन्स कुठला आहे सांगा. मग करेक्ट सेंटेन्स जर आपल्याला सांगायचं झालं कसं बरं सांगणार आपण, त्यासाठी बघा आता काय करावं लागेल. ही वॉन्ट टू लिव्ह हिज जॉब करेक्ट आहे. ही वॉन्ट्स टू गिव्ह हिज जॉब करेक्ट आहे म्हणू शकतो. ही वॉन्ट गिव्ह हिज जॉब, त्याला त्याचा जॉब द्यायचा आहे, चुकलं. इथं गिव्ह अप पाहिजे. गिव्ह अप म्हणजे सोडून देणे, गिव्ह म्हणजे देणे. ही वॉन्ट्स टू लिव्ह अप, लिव्ह अप असा काही शब्द नसतो, लिव्ह असतो. लिव्हचा मिनिंगच सोडून देणे होतो. हे पण चुकीचं आहे. आपलं उत्तर ए बी करेक्ट आहे. सर्च करा कुठे ए बी, जिथं ए बी दिलेलं आहे ते तुमचं उत्तर आहे, पहिलंच आहे. यानुसार तुम्ही सॉल्व्ह करू शकता. क्वेश्चन नंबर 5 बघूया काय बरं दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर जर 5 बघितला, आयडेंटिफाय सेंटेन्स कंटेनिंग ट्रान्झॅटिव्ह वर्ब. मी मगाशीच तुम्हाला ट्रान्झॅटिव्ह इन ट्रान्झॅटिव्ह सांगितलं. आता तुम्हाला आन्सर देता आलं पाहिजे. मेनी ट्रीज फॉल, मेनी ट्रीज फॉल, ट्रीज फॉल होतात, ट्रीज फॉल होतात. पण याला जर मी काय प्रश्न विचारला, याला जर मी कोणाला प्रश्न विचारला तर मला मान्सून उत्तर मिळत नाही, मला हा ऑब्जेक्ट मिळत नाही. मग अशा कंडिशन मध्ये काय करतो आपण, अशा कंडिशन मध्ये आपण इथं एक प्रकारे हा ए जो आहे, ए म्हणजे काय आहे, ट्रान्झॅटिव्ह नाही. मग त्याने विचारलं ट्रान्झॅटिव्ह कुठला आहे, ए आपलं उत्तर नाही. मग त्यांनी काय विचारलं, आयडेंटिफाय सेंटेन्स कंटेनिंग ट्रान्झॅटिव्ह वर्ब. फॉल हा ट्रान्झॅटिव्ह नाही. मग ए इथं पण दिलेला आहे, ए इथं पण दिलेला आहे. तुमचं उत्तर फक्त आणि फक्त बी आहे. एवढं सोपं तुम्ही ओळखू शकता. बघा परत, वुडन, वुडमॅन, वुडमॅन म्हणजे लाकूड तोड्या. हा जो लाकूड तोड्या असतो वुडमॅन, फेल, फेल करतो म्हणजेच काय, पाडतो. काय बरं पाडतो, काय पाडतो सांगा. मग कायला जर तुम्ही प्रश्न विचारला तर उत्तर झाडं मिळते, ट्रीज म्हणजे हे ट्रान्झॅटिव्ह वर्ब आहे. राईज अर्ली, राईज, राईज म्हणजेच काय, उठा. ओके, जागे व्हा, वरती या. राईज अर्ली, काय वरती व्हा असं म्हणणार नाही, कशा सोबत, म्हणजे याचा सुद्धा आपण काय किंवा कोणाला प्रश्न विचारल्यानंतर उत्तर मिळत नाही. सो बी तुमचं उत्तर आहे क्वेश्चन नंबर 5चं. क्वेश्चन नंबर 6 बघा. क्वेश्चन नंबर 6 जर बघितला, PSI 2004चा क्वेश्चन आहे. आय वॉन्ट वर्ब आहे, काही सांगण्याची गरजच नाही. मला पाहिजे, हवे असणे, हवे असणे असं आपण म्हणतो, हा वर्ब आहे. या क्वेश्चन मध्ये काहीच नव्हतं, अगदी सोपा क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 7 बघा. ही कुड नॉट अवॉइड टू, यस, हा आहे तुमचा जिरण वरते. हा क्वेश्चन तुमचा जिरण वरते आलेला आहे, जिरण इन्फिनिटिव्ह वरते.
बघू आणि समजून घेऊ. मला काय म्हणायचं बघा, अवॉइड लिहून घ्या वाटलंच तर, लिहून घ्या वाटलंच तर. अवॉइडच्या नंतर कधीही ING फॉर्मच लागत असतो, म्हणजे त्याला जिरण म्हणतात. अवॉइडच्या नंतर इन्फिनिटिव्ह येत नसतो, आला तर ते तुमची एरर असते. हे तुम्हाला इथं टिक करून घ्यावं लागेल. अवॉइडच्या नंतर कधीही आपण इन्फिनिटिव्ह लावत नाही, याला इन्फिनिटिव्ह म्हणतात. इन्फिनिटिव्ह म्हणजे इथं काय पाहिजे होता, जिरण. म्हणजे हे वाक्य बरोबर कसं झालं असतं, इथं तुम्हाला मीटचा काय करायला पाहिजे होता, मीटिंग. आता हे वाक्य करेक्ट आहे, आलं का लक्षात. ही कुड नॉट अवॉइड मीटिंग हिज स्टुडंट्स. आता हे वाक्य करेक्ट झालं असतं. मग तुमची जी एरर आहे, असं म्हणू शकतो की ते बी मध्ये आहे. कुठली एरर आहे, बी मध्ये. या पद्धतीने तुम्ही आन्सर देऊ शकता. चला आता क्वेश्चन नंबर 8 बघूया. क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय दिलेलं आहे, कंबाईन ग्रुप सी 2018चा क्वेश्चन आहे. ही स्ट्रक द टेबल. ही स्ट्रक द टेबल. त्याने स्ट्रक केलं, पण कशाला, काय काय स्ट्रक केलं, तर टेबल. जर जेव्हा मी स्ट्रकला प्रश्न विचारतो काय नाही, मला उत्तर मिळते, मला उत्तर टेबल मिळते, म्हणजे हा ट्रान्झॅटिव्ह वर्ब आहे. ट्रान्झॅटिव्ह कुठे दिसते, इथं. खूप सोपे सोपे शब्द आहेत, सोपे सोपे प्रश्न आहेत, म्हणून मी इझिली आन्सर सांगत आहे. काय नाही प्रश्न विचारा, तुम्हाला ट्रान्झॅटिव्ह वर्ब मिळत असतो. आणि काय नाही किंवा कोणाला प्रश्न विचारा, उत्तर जेव्हा मिळत नाही, इन ट्रान्झॅटिव्ह वर्ब म्हणायचं. आलं का लक्षात. तुम्ही तुमचा स्कोर काउंट करा, तुम्ही सुद्धा उत्तर देण्याचा प्रयत्न करा. राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019चा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन होता बरं, ट्रान्झॅटिव्ह आणि इन ट्रान्झॅटिव्ह. बघा किती क्वेश्चन्स येतात, ट्रान्झॅटिव्ह आणि इन ट्रान्झॅटिव्ह. समजून घेऊ मग आपण आता. द रेन, पावसाने. रिवाइड, रिवाइड म्हणजेच काय करणे, पुनर्जीवन करणे, त्याला जीवामध्ये आणणे. जे मेलेलं असतात त्याला जीवामध्ये आणणे, त्याला परत तयार करणे. याचे खूप सारे मिनिंग आहेत. मग कोणाला केलं, याला जर मी कोणाला प्रश्न विचारला, मला उत्तर मिळते का, यस. द विलिंग श्रब्स. द विलिंग, बघा विल्टिंग, सॉरी, द विल्टिंग श्रब्स. विल्टिंगचा मराठी मिनिंग काय होतो, की जे कुजमुजले होते. कुजमुजले म्हणजे ज्याला खूप दिवसापासून पाणी त्याला मिळालं नाही, असे झाडे. असे झुडूप, असे झाडे झुडपे ज्याला खूप दिवसापासून पाणी मिळालं नाही, अगदी कुजमुजलेले, अगदी असे मेलेले, ओके, असं म्हणू शकतो. असे झाडे झुडपे, ओके. पावसाने काय केलं, मग पावसाने त्या झाडांना, त्या झुडपांना काय केलं, पुनर्जीवित केलं. ओके, त्याला पुनर्जीवित केलं म्हणजे पाऊस पाडून त्यांना पुनर्जीवित केलं. मग पावसाने पुनर्जीवित केलं कोणाला, कोणाला. मग मला उत्तर मिळते, म्हणजे हा ट्रान्झॅटिव्ह आहे, पहिला ट्रान्झॅटिव्ह आहे. आलं का लक्षात. मग असं ऑप्शन सर्च करा की पहिला ट्रान्झॅटिव्ह येतो. इथं आहे का, नाही आहे, कट करा. मग इथं आहे का, हो, माझं उत्तर असू शकतं. इथं आहे का, नाही आहे, कट करा. इथं आहे का, हो, आपलं उत्तर असू शकतं. असं काढायचं. परत बघा, आता मी डायरेक्टली इथं सोपं सांगतो तुम्हाला. द चोर सॅंग्स. सॅंग म्हणजे गाणं गालं, बघा गालं, पण काय गालं, काय, कोणाला. मला उत्तर मिळत नाही, कारण बॅडली दॅट मॉर्निंग, इथं वेगळंच काही दिलं. जर मी याला काय किंवा कोणाला प्रश्न विचारला, समोर मला सॉन्ग दिलेलं नाही, समोर जर असं सॉन्ग दिलेलं असतं तर मी याला ट्रान्झॅटिव्ह म्हणू शकलो असतो, पण समोर वेगळंच काही दिलेलं आहे, म्हणजे हा इन ट्रान्झॅटिव्ह वर्ब आहे. मग शेवटचा इन ट्रान्झॅटिव्ह कुठे आहे बघा बरं. शेवटचा इन ट्रान्झॅटिव्ह इथं आहे, पण इथं आहे का, नाही आहे, म्हणून आपलं उत्तर दुसरं नाही, आपलं उत्तर चौथं आहे. आहे तुमच्या लक्षात येत आहे की कशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करतो ट्रान्झॅटिव्ह, इन ट्रान्झॅटिव्ह. तुम्हाला हे कठीण वाटत असेल तर ऑलरेडी आपल्या बॅचेस पण चालू झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी कोर्स केला नाही, जे नवीन आहेत, जे इथं नवीन आहेत प्लॅटफॉर्मवरती, त्या विद्यार्थ्यांसाठी ऑलरेडी आपले क्लासेस सुरू झालेले आहेत, नवीन बॅच सुरू झालेली आहे. आपण अगदी 0 लेवल पासून इथपर्यंत आणतो, नंतर अशी प्रॅक्टिस करून घेतो. पण इथं डायरेक्टली आपण प्रॅक्टिस करून घेत आहे. तुम्हाला जर हे कठीण वाटत असेल, ऑलरेडी आपण डीप मध्ये आपण 100 तास लावतो हे ग्रामर शिकवायला. चला आता क्वेश्चन नंबर किती घेऊया, जो क्वेश्चन नंबर आहे, क्वेश्चन नंबर 9 बघितला आपण नाही. आता क्वेश्चन नंबर 10 बघूया. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019. एंटरिंग, याला जिरण म्हणतात. बघा जिरणचा नियम लावावा लागेल तुम्हाला. जिरणने जोडून 2 वाक्य जर आले, जिरणने जोडून 2 वाक्य जर आले, हा नियम विसरू नका. जिरण प्लस फ्रेज, जिरण प्लस असं काहीतरी तुमच्यासोबत काय असेल, फ्रेज असेल. आणि जे समोरचं वाक्य आहे ना, समोरचं वाक्य, समोरच्या वाक्यामध्ये
समोरच्या वाक्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट आणि वर्ब हवाच. जर सब्जेक्ट वर्ब असेल तरच ते वाक्य करेक्ट असते. आलं का लक्षात? जर सब्जेक्ट वर्ब असेल तरच ते सेंटेन्स करेक्ट असते. बघू मग आपण आता. एंटरिंग द विलेज फ्रॉम द वेस्टर्न साइड, इथपर्यंत ठीक आहे. म्हणजे आपण जिरणनी हे फ्रेज घेतलेली आहे. मग समोरच्या वाक्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट लागेलच. पण द चर्च, मला काय म्हणायचं याच्यामध्ये, या वाक्यामध्ये द चर्च हा सब्जेक्ट नाही. द चर्च आणि कम्स, बघा तुम्ही म्हणा आम्ही कसं ओळखायचं सब्जेक्ट आहे किंवा नाही आहे, आम्ही कसं ओळखायचं, याला काय नाही प्रश्न विचारायचा. द चर्च कम्स, द चर्च येते, मग काय बरं येते, नाही मिळणार उत्तर. म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. बघा हे हाय लेवलचे टॉपिक्स आहेत, तर तुम्हाला थोडंसं डीप मध्ये अंडरस्टँड करून घ्यावं लागेल. बाकीच्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी चांगली प्रॅक्टिस केलेली त्यांना समजते. म्हणजे बिगनर्स आहे, जे नवीन आहे, त्यांना यांना बेसिक समजून घ्यायचं आहे, यांना पहिले शिकायचं आहे, तरच हे टॉपिक तुम्हाला समजतील. ओके, यांना तुम्हाला व्यवस्थित शिकायचं आहे, म्हणजे याचा तुमचा एकही मार्क मिस होणार नाही. पहिलं का बरं चुकीचं सांगितलं. दुसरं बघा आता, दुसरा एंटरिंग द विलेज फ्रॉम द वेस्टर्न साइड. यस, इथं सुद्धा जिरण आहे, इथं सुद्धा जिरण आहे. मग इथं जर जिरण असेल तर आपल्याला काय लागेल, सब्जेक्ट लागेल. यस, वी सब्जेक्ट असतो, हा वर्ब असतो. याने याला काय नाही प्रश्न विचारू शकता, म्हणजे आपल्याला समोरचं उत्तर मिळते. ओके, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. बघा जिरणने जेव्हा दोन वाक्य जोडतो तर जिरणच्या वाक्याचं ठीक आहे तुम्ही लिहू शकता, समोरच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट वर्ब लागतेच, तरच ते वाक्य बरोबर असते. हे बघा आता, ॲज वन एंटर द विलेज फ्रॉम द वेस्टर्न साइड द चर्च सून कम्स इन टू व्ह्यू. ओके, करेक्ट आहे, मला चुकी कुठे आढळली नाही. मग असं ऑप्शन सर्च करा की जिथं आपल्याला बीसी उत्तर दिलेलं आहे. बघा बरं कुठे दिसते, पहिलं तर नाही आहे, हे पण नाही आहे, हे पण नाही आहे, सेकंड नंबर. या पद्धतीने तुम्हाला उत्तर काढायचे असतात. हे जे जिरण, पार्टिसिपल, फ्रेजेस, क्लॉजेस, हे हाय लेवलचे टॉपिक आहेत. हे जर तुम्ही प्रॉपर करून घेतले ना, तुम्ही इंग्लिशमध्ये आउट ऑफ राहता. पण हे तर प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना येतात. क्वेश्चन नंबर 11 बघूया काय म्हणतो बरं. क्वेश्चन नंबर 11 PSI 2012चा क्वेश्चन आहे. फिल इन द गॅप. गॅप फिलअप करायचं आपल्याला. ॲज टाइम पास्ट, जसा टाइम पास झाला, मोर पीपल बिगॅन, बिगन. एक समजून घ्या, बिगॅनच्या नंतर तुम्ही प्लस इन्फिनिटिव्ह सुद्धा यूज करू शकता. बिगॅनच्या नंतर इन्फिनिटिव्ह यूज करता येते. आणि बिगॅनच्या नंतर, बिगॅन एक असा वर्ड आहे, जिरण पण यूज करता येते. जिरण तुम्ही दोन्ही फॉर्म यूज करू शकता. तुम्ही दोन्ही फॉर्म इथे यूज करू शकता. मग मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे फक्त की बिगॅन जर वाक्यामध्ये आला, एकतर 2 + V1 लिहायचा, 2 + V1, एकतर ING लिहायचं. या दोन पैकी काही लिहू शकता. आपण म्हणतो की ही बिगॅन टू क्राय, त्यांनी रडायला सुरुवात केली. ही बिगॅन टू लर्न, त्याने शिकायला सुरुवात केली. जेव्हा आपण असं काहीतरी बोलतो की त्याने चालायला सुरुवात केली, मग तेव्हा हा बिगॅन येतो. जेव्हा वाक्यात बिगॅन आला, बिगॅनच्या नंतर तुमच्याकडे दोन ऑप्शन्स असतात, एकतर 2 + V1 लावणे, एकतर ING लावणे. हे शिकतो आपण जिरण आणि कशामध्ये, त्या जिरणच्या नॉन फायनाईट चॅप्टर मध्ये हे शिकतो आपण. चला बघू मग आता आपण. आणि आपल्या कोर्समध्ये आपण हेच डिटेलमध्ये आणि डीप मध्ये किती शब्द आहेत, कशाच्या नंतर ING लावायचा, कशा अगोदर टू लावायचे, सर्व क्लिअर केलेलं आहे. बघा इथं ING दिसतो, हे उत्तर असू शकते. हे तर नाहीच आहे, हे तर नाहीच आहे, हे तर नाहीच आहे. पण टू यूज असतं, ही बिगॅन टू यूज, हे सुद्धा उत्तर असतं. आलं का लक्षात? हे जर ऑप्शन मध्ये असतं, हे पण आन्सर असतं. चला क्वेश्चन नंबर 12 बघूया. क्वेश्चन नंबर 12 जर बघितला आपण, राज्यसेवा 2019, जास्तीत जास्त आपण लेटेस्ट क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न केला. जे तुम्हाला समजते ते बघा. हे तर सर्वांना समजतेच की इथं स्मोक चुकीचं आहे, इथं स्मोकिंगच पाहिजे. काय पाहिजे होता? स्मोकिंग. हे तर तुम्हाला लगेच समजते. ही इज ॲडिक्टेड टू स्मोकिंग म्हणतो आपण, स्मोकिंग. टू स्मोक नाही म्हणणार, म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे. बी, मला एवढं समजते. त्यांनी काय विचारलं? इनकरेक्ट. त्यांनी इनकरेक्ट विचारलं, मग बी इथं पण आहे, बी इथं पण आहे, बी इथं पण आहे. पण आपलं उत्तर AC नाही, कारण त्यांनी इनकरेक्ट विचारलं. चला मग आणखी काय वाटते आपल्याला? यस, प्राईड टू, हे जी फ्रेज आहे प्राईड इन, प्राईड टू, याच्यानंतर कधीही जिरण घ्यावा लागतो. अटी त्यांनी इथं काय केलं? त्यांनी इन्फिनिटिव्ह यूज केला. प्राईडच्या नंतर कधीही आपण इन्फिनिटिव्ह वापरत नाही. अवॉइड, बघा मी शब्द सांगितला होता, अवॉइड, प्राईड, हे असे शब्द आहेत. कुठलं सांगितलं आणखी? प्राईड. असे भरपूर शब्द आहेत, त्याची लिस्ट आपण देणार आहे आपण सर्वच्या सर्व. तर हे असे शब्द आहेत की या वर्बच्या नंतर जिरण वापरले जाते. ओके, काही शब्द असे आहेत की दोन्ही वापरलं तरी चालते.
आणि काही शब्द असे आहेत की फक्त इन्फिनिटिव्ह वापरावा लागते. हे आपण जिरण आणि कशामध्ये शिकत असतो, इन्फिनिटिव्ह या चॅप्टरमध्ये शिकत असतो. सो लक्षात आलं असेल, हे सुद्धा चुकीचं आहे. सो ए पण चुकीचं आहे आणि आपण काय म्हणणार, बी पण चुकीचं आहे. मग ए बी चुकीचं आहे असे ऑप्शन आहेत का आपल्याकडे? यस, चौथं ऑप्शन आहे, ते आपलं उत्तर आहे. या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचे क्वेश्चन सॉरी. चला क्वेश्चन नंबर 13 बघूया, काय बरं म्हणतो. क्वेश्चन नंबर 13 जर आपण बघितला तर आपण असं म्हणू शकतो, वी आर प्रोहिबिटेड. सेम तेच, मग प्रोहिबिटेडच्या नंतर जिरंड वापरायचं. हे ते वर्ब आहे. वाईट बघा, एक एक वर्ड तुमच्या इन्क्लूड होत आहे आता. तर इथं टू स्मोकचा काय करतो आपण, स्मोकिंग घेत असतो, इन्फिनिटिव्ह नाही. इथं जिरंडच लागतो. इथं तुम्हाला जिरंडच घ्यायचा असतो, इन्फिनिटिव्ह नाही. PSI 2017चा क्वेश्चन आहे. मग या वाक्याला जर बरोबर करायचं असेल तर तुम्हाला स्मोकिंग घ्यावं लागेल, तर ते वाक्य करेक्ट होईल. काय म्हणणार तुम्ही, कुठे आहे बरं एरर? एरर बघा बरं, हा तुमचा ए पार्ट आहे, हा तुमचा बी पार्ट आहे. मग तुमची एरर कुठे आहे? बी पार्टमध्ये. काय म्हणतो आपण, बी पार्ट असं म्हणू शकतो. क्वेश्चन नंबर जर आपण 14 बघितला तर काय दिलेलं आहे बघा 14 मध्ये, डिपार्टमेंटल एएसओचा क्वेश्चन आहे. आय हॅव ऑफन सीन फॉलिंग स्टार्स. तुम्हाला त्यांनी विचारलं की हा फॉलिंग काय आहे. मला एवढं समजते की आय एक प्रोनाउन आहे, हॅव एक हेल्पिंग वर्ब आहे, ऑफन एक ॲडवर्ब आहे, सीन एक मेन वर्ब आहे, त्याला तुम्ही वर्ब म्हणता. मग हा फॉलिंग वर्ब नसेल याला म्हणतात काय, हा तर एक तर जिरण असेल, एक तर प्रेझेंट पार्टिसिपल असेल. मी कसं ओळखणार? हा जिरण पण नाही आहे ING वाला, हा तुमचा प्रेझेंट पार्टिसिपल आहे, ज्याला तिथं पण ING लागतो. मग मी एकच वाक्य तुम्हाला देतो बघा, मी तुमच्या समोर एक वाक्य लिहितो बघा. आय एम प्लेइंग. दुसरं वाक्य आहे प्लेइंग इज गुड फॉर अस. आणि नंतरचं वाक्य आहे प्लेइंग क्रिकेट इज नॉट माय, आणखी काय लिहिलं असतं, हॉबी. मग तिन्ही वाक्यामध्ये बघा, हा प्लेइंग काय आहे, प्रेझेंट पार्टिसिपल, हा काय आहे, जिरण, आणि हा काय आहे, वर्ब. तर हेच तुम्हाला समजून घ्यायचं. ING लागला म्हणजे काही एवढं सोपं नाही आहे. त्यासाठी तुम्हाला समजून घ्यायचं की जिरण, पार्टिसिपल, इन्फिनिटिव्ह, ओके, हे फॉर्म तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. त्या नियमानुसार मी एकच सांगू शकतो, हा ॲडजेक्टिव्ह आहे. इथं हा कोण आहे, ॲडजेक्टिव्ह. हा तुमचा ॲडजेक्टिव्ह आहे आणि कोणाबद्दल माहिती देत आहे, स्टार्स बद्दल. मग कुठे ॲडजेक्टिव्ह लिहून आलं का बघा बरं. प्रेझेंट पार्टिसिपल पण आहे, पास्ट पार्टिसिपल पण आहे, पण पार्टिसिपल ॲडजेक्टिव्ह पण आहे. यस, ते आपलं उत्तर असेल. या पद्धतीने आन्सर द्यायचं असते. तुम्हाला हे कठीण वाटत असेल किंवा बाकी टॉपिक आपल्याला कठीण वाटत असेल तर मग तुम्हाला गरज आहे, अदरवाईज तुम्हाला गरज नाही. तुम्ही फक्त आणि फक्त प्रॅक्टिस करायच्यावर. तुम्ही स्वतःला ओळखा की आपल्याला गरज आहे किंवा नाही आहे, एवढं स्वतःला ओळखायचं तुम्हाला. चला क्वेश्चन नंबर 15 आणि आजचा शेवटचा क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 15 आणि आजचा लास्ट क्वेश्चन घेऊया. काय सांगितलं बरं, ब्लेमिंग, लाफिंग, काहीच नाही या क्वेश्चन, काहीच नाही. इथं ING लावला, इथं ING लावला, इथं पण ING लावलेला आहे. पण एक समजलं, ING एकटा आला. जेव्हा ING एकटा येतो तो जिरणच असतो. काय असतो, जिरण असतो. फक्त सुरुवातीला यायला पाहिजे किंवा तो मेनॉपच्या नंतर यायला पाहिजे. मग हा जर जिरण असेल तर सर्व जिरणच असतील, कारण प्रत्येकाचं एक्झाम्पल तर काही वेगवेगळं नाही आहे. संपलं. असे मी ट्रिक्स इथं अप्लाय करून आपला आन्सर काढले. तुमचा जेवढा पण स्कोर आला, मला माहित आहे काही विद्यार्थी 2 आला असेल, काहींचा 5 आला असेल, काहींचा 10 आला असेल, काहींचा 15 पैकी 15 येऊ शकते. यानुसार तुमचे स्कोर आले असतील, तुम्हाला मेन्शन करायचे आहेत कमेंट बॉक्समध्ये. ओके, आणि हे जे सेशन आहे याच्यावर जास्त प्रॅक्टिस जर तुम्ही केली, पण याला शिकावं लागते. तुम्ही कितीही प्रॅक्टिस केली पण याला थोडंफार रूल्स, याचे जे रूल्स आहेत ते शिकावं लागते. याला जर तुम्ही व्यवस्थित शिकले असते तर या टॉपिकमध्ये तुम्हाला आणखी स्कोर तुम्ही गेन केला असता. चालेल, थांबूया आपण आता. मग आजचं सेशन हे अगदी शॉर्टवालं सेशन होतं, बिकॉज इन्फिनिटिव्ह, जिरण, त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो पार्टिसिपल आणि ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्ह, एवढं आपण इथं बघितलं. पण मॉडेल्स आपण नंतर कधीतरी बघूया. चालेल, हा सेशन तुम्ही नक्कीच शेअर करून घ्या. म्हणजे काय होणार, आपलं जसं ग्रामर सिरीज सुरू एंड होणार, मग तुम्हाला बघा, तुमच्याकडे जर वेळ कमी असेल एक्झामसाठी, तुम्ही एकच काम करा. मला काय म्हणायचं आहे, जसे आपले 20 काहीतरी अराउंड ग्रामरचे सेशन संपले की आपण वोकॅब्युलरी काही ॲज सून ॲज चालू करणार नाही. आपण ही सिरीज सर्व विद्यार्थ्यांना शेअर करू. तेव्हा खूप सारी फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलिग्राम, सगळीकडे मी काय करणार आहे, मी पण शेअर करेल, तुम्ही पण करा. मग जसा आपल्याला त्याला रिस्पॉन्स मिळाला, जेवढा पाहिजे तेवढा डायरेक्ट मग नंतर आपण वोकॅबला करूया. ॲटलीस्ट आपल्याला 1K पाहिजे, तर 1K मध्ये ऑलरेडी आतापर्यंत झालेले आपले 30% 1K मध्ये गेले. 70% बाकी आहेत, पण ते लवकर जातातच. रोज एक एक व्हिडिओ आपला 1K मध्ये जात आहे. म्हणजे समजून घ्या की तुमच्या सपोर्टिंगमुळे. तुम्ही एकच काम करा, जसं हे कंप्लीट होते आपण वोकॅब्युलरी सेशनवरती येऊया इथं. चालेल, मग थांबूया आता आपण. ऑल ऑफ बाय, टेक केअर, सी यू इन टुमॉरो सेशन.